आज फ्रायडेला आत्ता ऑफिसमधून थकून आलो आणि अजून एक काम लागलं आहे. मित्रांनी त्यांच्या लेक हाऊसला पार्टीला बोलवलं आहे. जबाबदारी पार पाडावी लागणार. जाऊन तिथे आता पार्टी करावी लागणार. गाडी पण फुल चार्ज झाली आहे. मी अजून चार्ज नाही झालो आहे. मी चार्ज होईन थोड्या वेळामध्ये. त्याच्याकरता मध्ये एक स्टॉप घेऊन थोडंसं काहीतरी बॉटल्स घ्याव्या लागतील. बघा कसा सूर्य तोंडावरती आहे माझ्या. जास्त वेळ असंच बसलो ना तर माझा अर्ध खालचं तोंडच काळं होईल फक्त. कितीतरी कारमध्ये आता माझ्या बाजूला लोक गाडी चालवत आहेत. सगळ्यांच्या तोंडावरती ऊन आहे. ते गॉगल नाही घालणार. ते लोकांना असं करायला आवडतं. तर त्यांनी आता मी ऑन द वे आहे कळलं की सगळ्यात पहिले काय असतं, कुठेस, कधी पोहोचणार आहे. आणि मग दुसरा फोन कॉल येतो ना, तो जनरली अवॉइड करायचा असतो. एकदा सांगून झाला ना कधी येणार आहे, मग दुसरा कॉल आला ना म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांना पाहिजे येताना ऑन द वे. आणि तसंच झालं माझ्यासोबत. समोर सगळा घरांचा एरिया आहे आणि बाजूलाच लिकर स्टोर. म्हणजे दारू सोडणं शक्यच नाही या घरातल्या लोकांना. लिकर स्टोअरसाठी यांनी अख्खी शॉपिंग कार्टच ठेवली आहे. म्हणजे भरभरून घ्या. इंद्री, अमृत, रामपूर, आता इंडियन स्कॉच सगळ्या बाहेर यायला लागल्यात. एवढ्या सगळ्या इम्पोर्टेड स्कॉचमध्ये इंडियन स्कॉच पण दिसली आपली. मी हात घालून एकदम मागची घेतली आपल्या सवयीप्रमाणे. कारण मागच्या रॅकवरच्या गोष्टी फ्रेश असतात. ॲक्च्युली हे एवढं मोठं लिकर स्टोर आहे ना की इथे मी थोडं हरवलो आहे. पण अशा ठिकाणी हरवणं चांगलं वाटतं. यांनी हा बिअरसाठी पूर्ण एक रूम केली आहे. फ्रीझर, बिअरची बेडरूम. स्पार्कलिंग आईस लेमोनेड, लिंबू सोडा पण होता $2.50. 220 रुपये झाले सोड्याचे. पूर्ण मी लास्ट थेंबापर्यंत मिळणार. पैसे पूर्ण वसूल. हायवे आला. ब्युटिफुल. स्मोकी माउंटन्स दिसायला लागले ॲट द डिस्टन्स. घरापासून 35 मिनटं कार चालवल्यावरती स्मोकी माउंटन्स दिसायला सुरू होतात. पूर्ण न्यूयॉर्कपर्यंत जातात ते इकडनं. जवळजवळ 1200 माइल्स. हे यांचा आतला रस्ता आहे. एवढा ब्युटिफुली डेन्स फॉरेस्ट आहे हे. इथे यांची लेक हाऊसेस आहेत. मित्र जेवण बनवतोय आणि हा सुंदर व्ह्यू लेकचा. बाल्कनी बाहेर. अजून सनसेट झाला नाही आहे. हॉट टब, लेक आणि ही बाल्कनी. बसून व्ह्यू बघत एन्जॉय करायला. बाकी सगळ्यांची डिनरची जोरदार तयारी चालू आहे. हा रात्री डॉकवरून घराचा व्ह्यू. काय हाईटवरती बसलंय घर. Now it's hot tub time to relax. That's a cool technology to close the hot tub to avoid any insects inside. Wow. And now after the hot tub, it's time to play cornhole. Of course, everything is with drinks. This night never gets over. It will go on and on, one activity after other. I like it.
This beautiful triangular shaped house with the lake view in the morning. Look at this boat. यांनी लेकवर एन्जॉय करण्याकरता सगळ्या गोष्टी ठेवल्यात. जेटस्की, पॅडल बोर्डिंग, कायाक्स, बोट. आणि वरती चिल करत असतानाच एव्हरीवन डिसाइडेड टू गो फॉर अ स्विम. आणि माझे कपडे घरात, त्यामुळे एवढी हाईक करून जावं लागलं वरती. फायनली आय एम बॅक ॲट द लेक. फायनली इट्स टाइम टू जम्प इन, पार्टी अँड स्विम विथ एव्हरीवन. Is it Alexa? Who is it? Now we'll see how expert everyone here is in jumping, diving, swimming. आरची आली कळल्यावरती मुलं मुली बोटी सगळे जम्प मारून निघाले. वर्षाने तर 3-4 उड्या टाकल्या. कुठे आरती तलावाच्या खालती होती का काय माहिती. And now at the sunset we are going out with the boat to see some lake houses. Look at these lake houses sitting at the top of the hill. Some of them have like a train tracks, rails to come down. You can see here. आणि असं म्हणतात बोटीवरती चिअर्स करावं लागत नाही. 2 कॅन समोरासमोर पकडायचे, लाटांमुळे ऑटोमॅटिकच चिअर्स होतं. आणि सगळ्यात मजा येते ती ही स्पीडने जाणारी, पाण्याला कापत जाणारी बोट आणि तिचा स्पीड. पण मी त्यांना बोललो जरा हळू चालवा, कारण का त्यांनी जर का ब्रेक मारला तर मी पुढेच बसलो आहे. माझा डायरेक्ट सूर टाकला जाईल पाण्यामध्ये जर त्यांनी ब्रेक मारला तर. अँड फायनली आफ्टर 2 days ॲट द लेक हाऊस इट्स टाईम टू गो बॅक टू माय ओन रोड साईड हाऊस.